आपल्या कुळात जन्माला आली तर त्याच्या नावाने वर्ष पितर बनवतात महाराज आणि पश्चाताप व्यक्त करतात की काय थोडं जन्माला आलाय आपल्या वंशामध्ये, गळेची ना गर्भ नव्हेची का वाच. ते म्हणतात माता त्याची लाज लावा पापी. अहो हे असं पैदा होण्याच्या ऐवजी त्या आईचा गर्भ गळाला असता तर चांगलं झालं असतं असं तुकोबराय म्हणतात. विठाला अशा या युगामध्ये सुद्धा 727 वर्ष झाली तरी ज्ञानोबरायांचा सोहळा चालू आहे. तुकोबरायांची बीज उत्सव आपण साजरा करतो, नाथ महाराजांची षष्ठी साजरी करतो, भगवान बाबा वामनभाऊंचा पुण्यतिथी उत्सव साजरा करतोय. नेमकं ह्या साधू संतांनी आपल्यावरती काय उपकार केला, काल अभंग झाला काय सांगू आता संतांचे उपकार. महाराजांनी सांगितले ते उपकार काय सांगितले, मी त्याच्यावर पुन्हा रिपीटेशन करून दुरुक्ती दोष करत नाही. विठाला पुढे सारखा माता मावलं सारखा पुढे बसा, खाली बसून घ्या. काय तुमचे मन जोपर्यंत आमच्याकडे कनेक्ट होत नाही तोपर्यंत आम्हाला काही सुधरत नाही. कारण कीर्तनामध्ये ना विक्षेप नको मार. आपलं काय असतं ह्या तुम्ही मागून येतात शेवट मेकअप पिकअप करून, पण ह्याचे पुढे आले येऊन बसलेले असतात ऐकण्याकरता, त्यांचा वेळ जातो महाराज. आता शेवटचा दिवस मी काही जास्त बोलत नाही, पुढच्या वर्षी बोलून थोडं लवकर येत जाणार, नाही तर डायरेक्ट पाहुणे झाले जेवायला. माझ्या बोलण्याचा भाव लक्षात आला असेल तुमच्या. बहुश्रुत मंडळी आहात तुम्ही, पाहुणे आले मस्त पैकी, काय अडचण नाही. काय होतं की एक तर चालू असताना आले तर चालतात, प्रस्तावनेच्या वेळ चालत चालतात. एकदा अभंगात प्रवेश केला ना मग ते काय होतं माणसाला जे सांगायचं असतं ना विसरून जात नाही. आता मी नवीनच कीर्तनकार, मी काही लई मोठा कीर्तनकार नाही. माझ्याकडे आगंतुकी सेवा आलेली महाराज. मला एक जण म्हटलं महाराज तुमचं नाव आकाश महाराज चव्हाण, तुमचं नाव पत्रिकेत नाही, बॅनरमध्ये नाही, आणि तुम्ही पाखवाद वाजवतात, पाखवादात तुमचं नाव दिसत नाही, तुमच्याकडे व्यासपीठ आहे, व्यासपीठ चालकामध्ये तुमचं नाव नाही, तुम्ही कीर्तन करू राहिले कीर्तनकारात बी तुमचं नाव नाही, मग तुम्ही सगळे करताय, मग तुम्ही नाव नसतं तुम्ही कसं काय. म्हणलं माझं पत्रिकेत नाव नसलं तरी चालत, माझ्या नावाची नोंद भगवान बाबा आणि वामन भाऊनी घेतली. पत्रिकेत नावाचं काय, सेवा झाली ना, आपल्या सेवेचं पुण्याची नोंद देवाने घ्यावी, संतांनी घ्यावी. लौकिकाला दाखवून काय करायचं, काय करायचं. त्यामुळं उद्यापासून काल्याचं कीर्तन उद्या तरी लवकर या, थोडी मिरवणूक वगैरे. हा आता जे मागून आले ना त्यांना म्हणा बाहेरच उभं राहा आणि तिथं बसा, नाही तर इथं पुढं सारखा थोडंफार गॅप नका ठेवू. विठाला का साधू संतांचे उत्सव साजरे करायचे. ऐका, भगवान बाबा वामन भाऊ यांना अपेक्षा नाही तुम्ही आमच्या पुण्यतिथी साजरा करावं, त्यांना अपेक्षा नाही. ते भगवत स्वरूप झालेले महाराज, मुक्त झालेले, ते त्यांना गरज नाही. पण आपली जी आग आहे ना ती विझवायची. आपल्याला आपल्या दुःखातून निवृत्त होण्याकरता साधू संतांच्या पुण्यतिथी साजरा करायचा. ज्ञानोबरायांना गरज नाही ज्ञानोबराचा संजीवन समाधी सोहळा साजरा करायचा, तुकोबरायांना गरज नाही बीज साजरी करा म्हणून. ते मुक्त झालेली मंडळी महाराज, त्यांना अपेक्षा नाहीये. आपल्या दुःखातून निवृत्त होण्याकरता, आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळण्याकरता, आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये जे आपण ताप सहन करतोय त्या तापातून शांती मिळण्याकरता साधू संतांचे उत्सव साजरे करायचे. एक, आपल्या दुःखातून निवृत्त होण्याकरता साधू संतांचे उत्सव साजरे करायचे असते. एक, आणि दुसरी गोष्ट, साधू संतांचा उत्सव केलेला देवाला आवडतो. कोणाला आवडतो? देवाला आवडतो. देव एवढा खुश होतो महाराज. तुम्ही एक वेळेस महाराज आपण रामनवमी साजरी करतो, एक आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो, आपण वामन जयंती साजरी करतो, नरसिंह जयंती साजरी करतो, महाशिवरात्र साजरी करतो. देवाच्या जेवढ्या जयंत्या तेवढ्या आपण उत्सव साजरे करतो. महाराज तुम्हाला एक सांगू का, देवाचे उत्सव आपल्याकडून जर साजरे झाले नाही तरी चालेल, पण संतांचे उत्सव साजरे झाले पाहिजे. विठ्ठला, देवाचे उत्सव साजरे नाही केले तर देव नाराज नाही होणार.
पण साधू संतांचे उत्सव साजरे केले देव नाराज होतो. तुकोबराय तर म्हणतात तुम्ही जर देवपूजा करत असाल आणि दारामध्ये जर एखादा संत महात्मा येऊन उभा राहिला असेल ना या भिक्षा मागण्याकरता, तुम्ही एखादा रंगनाथ किंवा विठ्ठल पांडुरंग परमात्मा चोळीत असाल तर तो देव खाली ठेवायचा आणि त्या महात्म्याचा आदरातिथ्य करायचा. देव बाजूला ठेवावे महाराज, संतांचा आदर आतिथ्य करावं. कारण की संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म म्हटले तुकोबराने. संतांचा अतिक्रम करून जर देवपूजा करत असेल ना तर ती पूजा नाही महाराज. ज्याला परमार्थाची चाळ आहे, ज्याला परमार्थ करण्याची इच्छा आहे त्याच्याकरता उपदेश केला या भगवान वासुदेव बघा. या परमार्थी चाड तिने सांडावेली काढ करुणी भजनाची काढ आणि त्याने मांडली सांडी मांडी करते टाकी पुन्हा बघा. शेवट सांगितलेले परमार्थाची ज्याला चाड आहे त्यांना घाली संताशी असेल. संत जर आपल्या दारात आले तर संतांना आसन टाका, त्यांचा पाहुणचार करा, यथाविधी त्यांचा सत्कार करा, जीव घाला, दक्षिणा द्या. संतांचं अनादर करून देवाची पूजा केलेली देवाला नाही आवडत. एवढं सांगायचं नाही. तुम्ही देवपूजा करत असताना जे फुलं वाहतात, जे मंत्र म्हणतात, जर संतांचा अनादर करून अशा प्रकारची देवपूजा जर चालत असेल तर तुकोबराय म्हणतात ते मंत्र आणि ते पुष्प मला दगडासारखे येऊ लागतात. कसे लागतात? दगड येती दगड कैसे वरी मंत्र पुष्पे देवाशी. तुकोबरायांचा प्रभाव याच अभंगाचं द्रुपद. येती दगड कैसे वरी मंत्र पुष्प देवाशी. भगवंताच्या डोक्याला ते दगड लागल्यासारखं वाटतात. तुम्ही फुलं वाहतात, तुम्ही ते मंत्र म्हणतात, ओम विष्णू विष्णू षटकार वगैरे वगैरे. देवाला नाही आवडत. देव म्हणतो संतांचा पूजा कर. संतांची पूजा केली देवाला आवडते महाराज. कारण की संत हे देवाचं लेकरू आहे महाराज. लेकरू विठ्ठला. एक माता माऊली होती.
आमच्या इकडचं सांगतो. तिला सुवासिनीचं आमंत्रण आलं. सुवासिनी जीव घालतात ना तुमच्याकडे, सवासने म्हणतात, काही सुवासिनी म्हणतात, सवासनेच म्हणतात, सवासने जीव घालायचं आपली गावठी भाषा सवासने. तर सवासनीचं आमंत्रण आलं तर तिला एक छोटं लेकरू होतं महाराज. ते लेकरू ती माता माऊली त्या तिच्या मैत्रिणीकडे घेऊन गेली जेवणाकरता. लेकरू राहत नव्हतं, तिच्याशिवाय राहतच नाही. लहानपणी लेकरू आई 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 आई, ती आई पण आम्हाला सांगते महाराज हे माझ्याशिवाय राहतच नाही, नुसतं आई 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 आईच करतो. आम्ही तिला म्हणत असतो थोड्या दिवस दम्मा, थोडं दम्मा, लई खुश होऊ नको. एकदा ती आली का, कोण बाई आली का मग आई आई गेली वृद्ध आश्रमात, थोडं दम्मा. म्हणून मी नेहमी सांगत असतो महाराज पोरं झाल्या लगे लवकर पेढे वाटण्याची घाई नका करत जाऊ. एकदा ही आली पुढं नाही बोलत आता, अजून माझं व्हायचंय म्हणून नाही बोलत पुढं. मला काय सांगायचं, त्या लेकराला घेऊन ती माता माऊली सुवासिनीचं जेवण करण्याकरता गेली. आता लेकरूच ते लहान पोराला काय मारा, लहान पोराला काय कळत, ते दिसलं ते ज्ञानोबांची ओवी नाही, दिसलं ते मागतं म्हणे ते खायला. अशी ओवी आहे मला तर आठवत नाही. गुलाबजामुन केले होते त्या माऊलीनं, त्या पोराने ते उचलला एक जामून त्या कटोऱ्यामधून. महाराज त्या बहिणीने ते गुलाबजामुन त्या पोराच्या हातातून हिसकून घ्या. हा म्हणे नैवेद्य दाखवत आहे. महाराज ज्या लेकराच्या हातातून त्या बाईंना गुलाबजामू हिसकावून घेतला, कोणती आई होती तर ती जेवण तिथं बसली आहे की कधी हातवर करा तिला, तिचा सत्कार करतो मी. कोणती आई आपल्या लेकराच्या हातातून जर कोणी गुलाबजामू हिसकावला महाराज ते जेव्हा वाटण तिथं त्या आजीवरून पुढचून हात करू राहिले. महाराज नाही नाही चूक आहे चूक आहे बरोबर. महाराज कोणती आई ती जेव्हा वाटण तिला घाल म्हणजे तुरी तुझे जामून ते 15 दिवस तिचा अपप्रचार केला तिनं गावात. किती 15 दिवस. मिलीला लेकरू सहन नाही झालं, मिलीला लेकरू सहन नाही झालं. कायला सुवासने जेव घाल, कायला देव देव कर बाप्पा बाप्पा. 15 दिवस तिचं तोंड चालू होतं महाराज. महाराज आपल्या लेकराचा अपमान केलेला आईला सहन होत नाही, तसं संतांचा अपमान केलेला देवाला सहन होत नाही. म्हणून संतांची पुण्यतिथी साजरी करायची, देव खुश करायचा. ते ही प्राणा करवते आवडती मद निरुते, जे भक्त चरित्र ते प्रशंसते. भक्त आवडतात एवढं विशेष नाहीये, भक्तांचं चरित्र सांगणारे सुद्धा देवाला प्राणा परवते आवडते. विठ्ठला हो बरेच कारण सांगता येतील, आपल्याकडे वेळ कमी. अभंग झालेला आहे, मला वाटतं बिंदर महाराजांनी अभंग घेतला होता पुण्यवंत महाराज. संतांचा उत्सव साजरा करत असताना संतांचे नाम मुखात येतात. संत म्हणजे सज्जन. तुकोबराय म्हणतात पुण्यवंत व्हायचं असेल तर तुम्ही
संतांचे नाव घ्या, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, आणि पाप घालवायचा असेल तरी सुद्धा कोणाची नावं घ्या. तुका म्हणे पापे बिंदास द्यायचं. आलं ना आपलं घरचा महाराज, आपलं काही टेन्शन नाही घ्यायचं. तुका म्हणे पापे जाती संतांची जाते. संतांचं नामस्मरण घेतल्यावर पाप जातं, संतांचं नामस्मरण घेतल्यावर पुण्य जातं. संतांचा उत्सव साजरा केल्यानंतर देव खुश होतो. संतांचा उत्सव साजरा केल्यानंतर तुम्हा आम्हा जीवांच्या पाठीमागे लागले जे जन्म मृत्यूचं दुःख आहे त्या दुःखातून निवृत्त होण्याची पोचपावती मिळते. प्रस्तुत अभंग जो सेवेकरता घेतलेला त्या अभंगामध्ये दुःख मागणी मागितलेली. आता तुकोबरायांनी मागणी मागितलेली. 8 दिवसापासून आपण भगवान बाबांची ज्ञानोबाच्या दरबारामध्ये राहून सेवा करतोय. आपल्याला सुद्धा मागणीचा अधिकार प्राप्त झाला. पण मागणी मागत असताना आपल्या मागण्याला वांचट असतात. मला देवाला काय मागावं याची अक्कल तुम्ही म्हणत बोलत जा. बरोबर नाही वाटत ना? आपल्याला अक्कल नाही. अख्खं घर चालवते मी, मला अक्कल नाही. एवढा वाघ असलेला माणूस मी ताब्यात घेतलाय, मला अक्कल नाही. महाराज देवाकडे मागणीच्या बाबतीत खरंच आपल्याला आपण काय मागतो. मागणीच्या बाबतीत ज्ञानोबराय तुकोबरायांनाच गुरु करा महाराज. संतांनी जे देवाकडे मागितलं ते मागा. संतांनी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्यावेळेस रचला, शेवट ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर जे काही निवृत्तीनाथ रायांकडे मागणी मागितली त्यामध्ये आपण त्याला पसायदान म्हणतो. ज्या 7 ओव्या आहे त्यामध्ये एकही मागणी ज्ञानोबरायांनी स्वतः करता मागितली नाही. एकही मागणी नाही. तुम्ही सगळ्या ओव्या वाचा. पसायदान म्हणत नाही मी, घरी गेल्यावर वाचा, पाठायची तुमची. एकही मागणी स्वतः करता मागितली नाही. ज्ञानोबरायांना माऊली काय म्हणतात माहिती का? आई नाही स्वतः उपशी राहते महाराज, पण लेकराला पोटभर जेव घालते. ज्ञानोबरायांची इच्छा होती की माझा हा अडाणी समाज या ज्ञानापासून वंचित आहे, भुकेला आहे, त्या समाजाला ज्ञान मिळावं याच्याकरता ज्ञानोबरायांनी हट्ट धरला महाराज निवृत्ती रायांकडे. ज्ञानोबरायांपर्यंत जी परंपरा आली नाथांची म्हणजे भगवान शंकरापासून, भगवान शंकराद्य गुरु त्यांची परंपरा होती एक गुरु एक शिष्य. ती परंपरा मोडणं सोपी गोष्ट वाटते मला? ज्ञानोबरायांनी परंपरा मोडली महाराज. एक गुरु एक शिष्याची परंपरा मोडली. आणि कोणाकडनं मोडून घेतली ती? ज्यांच्यापासून चालू झाली. भगवान शंकर सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीनाथ दादा हे भगवान शंकराचा अवतार आहे. आणि त्यांच्यापासून ही परंपरा चालू. चरपटीनाथ असतील, जे काय नवनाथ आहे महाराज, एक गुरु त्यांनी ज्ञान नाही दिलं कोणाला. एक गुरु एक शिष्य निवडायचे. ते 12,000 वर्ष त्यांच्या मग तपश्चर्या करून घेतलायचे आणि मग त्याला ते ज्ञान दिलं जायचं. त्याला मग त्या सिद्ध्या तो राडा असायचा. ती परंपरा ज्ञानोबरायांनी मोडली फक्त तुमच्या आमच्या करता. निवृत्ती दादा तयार नव्हते महाराज. निवृत्ती दादा म्हणे नको ज्ञाना, आपल्याला नाव ठेवतील आपले पूर्वज. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबराय म्हटले. पण दादा ज्यावेळेस आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, आम्ही तर झोपलेलो होतो तिन्ही भावंड. मोठा म्हणून तुला आई वडिलांनी उठवलं होतं. त्यावेळेस दादा आई बाबांनी तुला सांगून ठेवले ज्ञाना लहान आहे दादा, ज्ञानाचा हट्ट बरोबर. आता आई वडिलांची जागा दादा तू घ्यायची. निवृत्ती दादा माझ्या ज्ञानाने, माझ्या मुक्ताईने, माझ्या सोपानाने जर काही हट्ट केला ना तो तू पूर्ण करायचा दादा. आणि तो हट्ट पूर्ण करण्याकरता आज मी तुझ्याकडे हा हट्ट करतोय की हे गुह्य असलेलं ज्ञान आपल्याला ह्या अडाणी लोकांकरता उघड करायचं.
प्रगत भूया बोले ज्ञानोबा स्वतः ब्राह्मण कुळात जन्माला आलेले होते महाराज. ज्ञानोबा काही गरज नव्हती. उपजाताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोकांनी सांगायचे त्यांना काय गरज होती हो महाराज. निवृत्ती दादा नाही म्हटले होते पैठणला शुद्धीपत्र पिते काय गरज म्हणजे आपल्याला शुद्धीपत्र शुद्धीपत्राची गरज आहे. जे ओरिजिनल सोने महाराज त्याला कशाने शुद्ध करायचं कशाने शुद्ध करणार तुम्ही. ज्ञानोबा म्हटले दादा आपल्याला माहिती आहे आपण शुद्ध आहे पण समाजाकरता आपल्याला गोष्टी करावं लागणार. समाजाकरता करावं लागणार. आपल्याला माहिती आहे आपण शुद्ध आहे पण समाजाला जोपर्यंत आपण समाज आपला स्वीकार करत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी आपली स्वीकारला जाणार नाही. तोपर्यंत आपला वाङ्मय समाज ऍक्सेप्ट करणार नाही. आज 727 वर्ष झाली तरी ज्ञानोबरांचं वाङ्मय आस्था गायचं शस्त्र सुमार आस्था गाय काही गाणी आली गेली काही गाणी आली या भूतलावर पण आजही महाराज कीर्तनाची सुरुवात करायची तर सुंदर तरी ध्यानात सुरू कीर्तन सुरू करायचं रूपावळीला सुरू आजही नित्य नूतन या मला सांगायचं काय ज्ञानोबरांचे उपकार सांगायचे तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही रडून फिरून आम्हाला इमोशनल करताय का. ज्ञानोबरांच्या समोर उभा आहे महाराज तुम्हाला रडवण्यात अजिबात येत नाही. माऊलीचं नाव घेतलं की आम्हाला नाही दम निघत. माऊली म्हटलं की नाही माऊलीची या शरीराची माऊली वेगळी आणि इथं उभं राहण्याला कारणीभूत असलेली माऊली वेगळी. काही मंडळी ज्ञानोबरांचं चरित्र रडू सांगतात. लोकांना रडवण्याकरता त्यांचा हेतू असू शकतो मी नाही म्हणत नाही. कारण की रडू ज्ञानोबरांचं चरित्र रंगवणं लक्ष करून कीर्तन ऐका. ज्ञानोबरांचं चरित्र असो भगवान बाबांचा एखादा प्रसंग असो आधी करून कुठल्याही संतांचा प्रसंग एखादा रंगून लोकांना रडवणं ही झाली एक कला. मग तो एखादा व्याख्याताही असू शकतो तो बी रडवतो. तुम्ही आता सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहात तुम्हाला माहिती कितीतरी लोक आता इमोशनल करून लोकांना रडवतात. तशी लोकांना इमोशनल करून रडवण्याकरता सादर केलं जाते ती कला धरल्या जाईल. खरं तर असे मला ज्ञानोबराय असो किंवा संतांविषयी बोलताना माऊलींचं चरित्र सांगत असताना जर अंतःकरण भरून आलं ना तर तो प्रसंग रंगवताच येत नाही त्याला बोलताच येत नाही महाराज. कंठी प्रेम दाटे नाही
श्री गुरु यांच्याकडे आम्ही 4 वर्ष राहिलो ते श्री गुरु गाथामूर्ती राऊत बाबा. बाबांचं लॉकडाऊनमध्ये महाराज गंगापूरला होतो आम्ही. आळंदीमध्ये संस्था बंद होती, पण आमचं शेवटचं वर्ष होतं, त्यामुळे बाबा म्हणे शेवटची बॅच आपण गंगापूरला ठेवू. गंगापूरचा आश्रम मोठा आहे थोडा, गेट बंद सगळं. काही माळी समाजाची मंडळी होती, ते आम्हाला 15 दिवसाला महिन्याला माळा आणून द्यायची. तर संजोग समाधी सोहळा आळंदीत तर सगळं बंद होतं लॉकडाऊनमध्ये. गंगापूरला समाधी सोहळा साजरा केला. बाबांचं कीर्तन होतं, आमची बाच होती कृष्णा महाराज साळुंके वगैरे. बाबाने अभंग घेतला महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने. तुम्ही संत माया बापा कृपावंत, कायमी पतित कीर्तीवरून. ज्यावेळेस अभंग येऊन घेतला आणि कायमी पतित कीर्तीवरून हे बोलले बाबा, पूर्ण अभंग महाराजांनी म्हटलं, कृष्ण महाराजांनी. विठ्ठोबारात मी भजन झालं आणि कृष्ण महाराजांनी चाल म्हटली महाराज, आणि त्यात शिवरांजलीमध्ये म्हटलं. कृष्ण महाराजांचा आवाज तुम्हाला माहिती आहे महाराज, शिवरांजलीमध्ये ती चाल म्हटली महाराज, आणि तर बाबाला नाहीच राहू लागलं महाराज. तरी बाबांनी कंट्रोल केलं. चाल संपली, विठ्ठल विठ्ठल भजन झालं, कंबर बांधलं महाराज. हे काही मी ऐकून कथा नाही, मी प्रत्यक्ष उभं होतो बरं का कीर्तनात. मी जे सांगते ते मला मनोरंजन करताना सांगते, रिअल घडलेली घटना आहे. बाबांनी कंबर बांधलं महाराज आणि प्रस्तावनी करता अभंग म्हणायला गेला. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय पतित कीर्ती, एवढंच बोलले महाराज. मी पतित काय ज्ञानोबरांचं वर्णन करणार आहे. आणि कंबर सोडलं महाराज आणि पद्माकर महाराजांनी कीर्तन करणार आणि वर्ष खेटा काढून बाबा गेले महाराज. तो व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झाला. खाली कमेंट लोकांचे येत होते की बाबाने संजोग समाधी सोहळ्याचं कीर्तन नाही केलं, पण जे केलं ना ते कीर्तनापेक्षा श्रेष्ठ आहे. विठाला त्यामुळे आज म्हणे बाबा संजोग समाधी सोहळ्याचं कीर्तन बाबाला करून देत नाही आता पूर्ण. बाबा म्हणे मला ते ज्ञानोबरांचा तो समाधी सोहळ्याचा प्रसंग सांगवला जातो. नामा म्हणे आता लोकांना दिनकर बापा ज्ञानेश्वर समाधीस्त ते बाबाला नाही सांगितलं जात, त्याच्यामुळे बाबा कीर्तन ते पद्मकर बाबा ते कीर्तन करतात. विठाला सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. तुकोबरायांनी भगवंताकडे मागणी मागितली, देवा दिवसांदिवस तुझं चिंतन करतोय मी, पण चिंतन करत असताना दिवसांदिवस तुझ्या आणि माझ्यामधलं दुरावा हा वाढत चाललाय. तुझ्या आणि माझ्यामधलं अंतर वाढत चाललंय देवा. आणि ह्या दुराव्याचं कारण जर काय असेल ना तर ते जाळं आहे महाराज. जाळं जाळं म्हणते की तुमच्या डोक्यातील मासे पकडणारा कोळी जो समुद्रामध्ये जे मासे पकडण्याकरता ते जाळं, हरणी पकडण्याकरता एखादा पारधी जे वापरतो ते जाळं. ते जाळं तुकोबरायांना नाही सांगायचं. तुकोबरायांच्या ग्रंथामध्ये जाळं शब्दाचा अर्थ सांगत असताना म्हटले आपलं ह्या संसारामध्ये असलेलं सांसारिक पदार्थाविषयी असलेलं ममत्व याला जाळं म्हटलेलं आहे. महाराज शरीराविषयीचं ममत्व असेल किंवा शरीर संबंधीविषयीचं ममत्व असेल, शरीरा संबंधीविषयीचं ममत्वाबद्दल गोकर्णाने भागवतामध्ये आपल्याला उपदेश केलेले श्लोक महाराज. गोकर्ण म्हणतो देहेस्ती मानस हृदय विमतीन तेजत्व जाया शुतादिषु सदा ममता विमुंच पश्यामि संजगदिदं क्षणभंगनिष्ठं वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठ. पिताश्री या हाडा माणसाच्या शरीरावर प्रेम करून तुम्हाला काय भेटणार आहे? जा काय करू मग? धर्मं भजस्व सततम तेज धर्म. जंगलात जा तपश्चर्या करा, जंगलात जाऊन तपश्चर्या करा. गोकर्णाने उपदेश केलेला आहे. आपलं प्रेम महाराज या संसारातल्या सजीव पदार्थाविषयी असतं असं नाही, निर्जीव पदार्थाविषयी सुद्धा आपलं प्रेम आहे. मला ममत्व कशाला सांगायचं मी थोडक्यात सांगतो. हा माईक हा काय दादा, हा माईक जर तू सेटिंग व्यवस्थित लावली नाही, मी जर माईक फेकून दिला, उदाहरण सांगतोय, माईक मी फेकणार नाही टेन्शन नको. हा माईक मी फेकून दिला, माईक खाली पडला, माईक फुटला, त्याला खर्च येणार 1000, 1500, 2000 सुधारायला नेल्यानंतर. आता माईक खाली पडला, त्या माईकला काही वाटलं का? या माईकला काही वाटायला फुटल्यावर हा दुःखी होईल का? जड आहे हे निर्जीव, याला दुःख नाही होणार. मला दुःख होईल का? नाही. तुम्हाला दुःख होईल का?
तुमच्या करताय तो माईक फुटलेला आहे, माझ्या करताय तो माईक फुटलेला आहे, आणि त्या दादा करताय तो माईक फुटलेला आहे. मग तुम्हाला आणि मला दुःख झालं नाही, त्या दादाला झालं का? आणि एकच चूक केली, हा माईक माझा आहे. काय म्हटला तो? तुमचाच दादा हा माईक. मी उदाहरण सांगते बरं का. ते म्हटलं महाराज माईक घेऊन जाते काय? माईक तुमचाच आहे, फक्त तुम्ही काय, तुम्हाला दुःख काय झालं? तुम्ही हा माईक माझा आहे म्हणतो. माईक घ्या, हा मोबाईल घ्या. हा मोबाईल समजा इथं राहिला किंवा फुटला आणि उद्या मी निघून गेलो, मेकॅनिकलकडे घेऊन गेलो, या मोबाईलचा डिस्प्ले गेला, त्याचे 1000-2000 खर्च सांगितला. दुःख कोणाला होणार? तुम्हाला नाही होणार, तुम्हाला बी नाही होणार, कारण आपलं ठरलेलं आहे. दुःख मला होईल का? मी या मोबाईलला काय म्हटलो? माझ महाराज या संसारातल्या पदार्थाविषयी असलेलं ममत्व जीवाला दुःख देतं. संसारात आला आणि संसारातल्या पदार्थाला माझा माझा म्हणाला. मग बायको माझी, पोरं माझी, मतदारसंघ, ग्रामपंचायत सदस्य, हे माझे माझे जे केलं ना, त्याच्यामुळे दुःख झालं. आमदार पळून गेले, दुःख का झालं? माझे आमदार म्हटल्यामुळे. ममत्व जे संसारामधलं राजकारण असो का परमार्थ असो, जिथं ममत्व आलं तिथं दुःख आलं. विठ्ठला तुकोबरा कोणत्या दुःखाने दुःखी होते हो? तुकोबरांना दुःखाचे 3 प्रकार शास्त्रामध्ये सांगितले. मुख्यतः 2 प्रकार सांगतात, एक शोक दुःख आहे आणि एक ताप दुःख आहे. शोक दुःख थोडक्यात सांगतो तुम्हाला. शोक दुःख कशाला म्हणतात? एखाद्या प्रिय व्यक्तीचा वियोग ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याला शोक दुःख म्हणतात. एखाद्या स्त्रीला, एखाद्या माता माऊलीला उतार वयामध्ये ज्ञानोबरांनी जसं म्हटलेले, अहो वैशीची या शेवटी जैसी एकची वेळ वांझोटी. वैशीची या शेवटी उतार वयामध्ये एखाद्या माता माऊलीला जर एक अपत्य झालं तर ती मोहाची त्रिपुटी नाचू लागली. ज्ञानोबरांची आनंदित होती, खूप आनंद होती. आणि अशा त्या माता माऊलीचं एकुलते एक लेकरू काळाने आपल्या मांडीवरून उचलून घेऊन जाऊ त्या माता माऊलीसमोर. तिला त्यावेळेस जे दुःख होतं ना, त्या दुःखाला शोक दुःख म्हणतात. विठ्ठला ताप दुःख कशाला म्हणायचं? ताप दुःखामध्ये 3 प्रकार केले जातात. एक आध्यात्मिक दुःख, दुसरं आधी भौतिक दुःख आणि तिसरं आधी दैविक दुःख. तुम्हाला माहिती, तुम्ही जाण का श्रोते, मला फक्त उभं केले, सगळं कीर्तनकाराची इथं. फक्त आता एक लेकराचं कौतुक बघण्याकरता तुम्ही इथं आलेले. आम्ही कीर्तनकारावर न्याय कवच मोठमोठे जे भोले बाबा असतील, भंडारदादा असतील, मोठमोठ्या मंडळीचे राऊत बाबा असतील, शेखर बाबा असतील, चैतन्य महाराज असतील, त्यांची कीर्तन ऐकणार तुम्ही मंडळी आहात. मी काय बोलणार आहे? तर काय असतं, आईला आपल्या लेकराचं कौतुक बघावं, त्याप्रमाणे तुम्ही आता मला सगळ्या माझं कौतुक बघण्याकरता इथं आले. विठ्ठला कशा म्हणताय का? आध्यात्मिक दुःख कशा म्हणतात? आपल्या शरीरापासून आपल्याला जे दुःख होतं, जे काय आजार असते सगळे, आता रोग किती, आजार किती ते मी इथं सांगत नाही, अनेक आजार आहे. आपल्या शरीरापासून आपल्याला जे दुःख होतं त्याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. आपल्या शरीरावर भिन्न वस्तूपासून आपल्याला जे दुःख होतं त्याला आधी भौतिक दुःख म्हणतात. आणि भूत पिशाच हे करणी कावटळ्या जे करतात ना, यापासून जो जीवाला त्रास होतो त्याला आधी दैविक दुःख म्हणतात. विठ्ठला देवा
माझं या संसारातल्या पदार्थाविषयी चित्त असं चिकटलंय. मला कृपा करून एवढ्या जाळातून तू सोडव अभंग. एक वेळा करूया दुखावे या दुःखातून मला सोड. हे ममत्व रूपी जाळ माझ्या जीवनातून नष्ट कर महाराज. हे दुःख फक्त तुकोबरायांच्या जीवनात होतं असं नाही, त्या गवळणीच्या जीवनात सुद्धा हे दुःख होतं. ज्या गवळणी दिवस रात्र भगवान श्रीकृष्णाचं ध्यान करायच्या महाराज, त्या गवळणीला सुद्धा महाराज ज्यावेळेस भगवान परमार्थ करून भगवान श्रीकृष्णाचं ध्यान करूनही देव ज्यावेळेस दूर जायला लागला त्यावेळेस त्या गवळणीचे उद्गार ज्ञानोबरायांनी आपल्या गवळणीमध्ये शब्दबद्ध केलेले. योबराय म्हणतात याची लागी होते जियले भोग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी हो केले नानायाग, याची लागी विषयाचा त्याग हो, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. देव तुझ्या घरचं काय नाही केलं रे, काय केलं नाही. याची लागी हो मंत्र जप केला, याची लागी हो वेदांत पाहिला, याची लागी निज धर्म अनुष्ठीला, याची लागी हा संसार जिला, जन्म जन्मांतरी केली हे सूच. काय केलं नाही देवा, काय केलं नाही. तू काय दिला आम्हाला काय मोकलिले वनी सावधानी काय केलं. अब तो आजा सावरिया आजा सावरिया रे, मैंने छोड़ दिया जग ये सारा, मुझे ना मिलाए बंसी वाला. अब तो आजा सावरिया रे, आजा सावरिया रे. कान्हा रे, कान्हा
तुकोबरायला भगवंताने म्हटलं, तुकोबराया जर तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही हे दुःख दूर केलं, या जाळ्यातून तुम्हाला सोडवलं, तर तुम्ही काय करणार? रात्रंदिवस देवाचं चिंतन करत होतेच. तुकोबरा काही म्हणतात, रात्रंदिवस चिंतन करत. माझी तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सुद्धा रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करत नाही. रात्रंदिवस तर निदान एखादा तास दिवसातून एक तास काय तुकोबरा रात्रंदिवस करत होते. तुकोबऱ्यांनी रात्रंदिवस मी तुझं चिंतन करीन, रात्रंदिवस तुझं भजन करीन. तुकोबरायला ज्यावेळेस म्हटलं की तुकोबराय, या दुःखामध्ये तुम्ही किती दिवसापासून सापडला, किती दिवसापासून या जाळ्यामध्ये तुम्ही अडकला? तुकोबराने त्याचं उत्तर आलं म्हणजे तिसऱ्या चरणात दिलं. त्यामुळे आता पांडुरंगा सोडवावे. आणि अशा प्रकारचं जर मला इथून सोडवलं तर मी काय करीन? आपण
यथामत यथा अवकाश आपल्या संकल्पित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला. माझं कीर्तन तुम्हाला किती आवडलं हे मी सांगू शकत नाही. केलं म्हटलं ज्ञानोबराची गोबऱ्याची कृपा आहे. ज्ञानोबरा आहे माझ्या गोष्टी म्हणून जमलं बघ. ज्ञानोबरा माझं ज्यावेळेस आई माझं उभा असते ना लेकरू PSI घाबरत नाही. किती मोठा अधिकारी असला ना ते म्हणतो मी मम्मीलाच सांगितलं. ते काय म्हणतात तशी आमची मम्मी ज्ञानोबरा विठाला. हो झालेली सेवा पांडुरंगाची सगळी समर्पित करतो. दोन गोष्टी बोलायच्या थोडा वेळ
ब्रेक घेतो 5 मिनिटं. थोडा सॉरी बरं का, मी 10 मिनिटं कीर्तन आधी सोडत असतो, पण थोडं आज थोडं लेट झालं. काय तुम्ही मंडळी एवढा मोठ्या उत्साहामध्ये हा साजरा करताय. भगवान बाबा वामन भाऊ असतील, भगवान बाबा असतील, हे नुसते एका जातीपुरते मर्यादित संत नाही बरं का. भगवान बाबा हे नुसते वंजारी समाजाचे संत नाही. कुठलेच संत हे एका जातीच्या कक्षेत नसतात. महाराज ज्यांच्या रक्ताचा थेंब मातीला स्पर्श झाल्यानंतर त्या मातीतून तुळशी उगतात, ते भगवान बाबा नुसते वंजारी समाजापुरते जातीमध्ये बांध दिले असते. काय बोलताय तुम्ही? आणि हा हे मान्य आहे, वंजारी समाजावर भगवान बाबांचे उपकार आहेत. जंगलातला रानावनातला समाज माणसात आणला तो भगवान बाबांनी. ज्या माणसांच्या हातामध्ये एका हातात कोयता आणि एका हातात ऊस होता, त्या लोकांच्या गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ भगवान बाबांनी मान्यच करावं लागेल. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस खात्यामध्ये वंजारी समाजाचं लेकरून येऊन घातलं ते मुंडे साहेबांनी. विठाला आणि मला आनंद वाटतो की तो तुम्ही सगळी सदन मंडळी आस्थेच्या बाबतीत आणि श्रद्धेच्या बाबतीत वंजारी समाजाला मानावंच लागेल. आस्थेच्या बाबतीत मानावंच लागेल. गुरुवर बाबा म्हटले मला गोकुळाष्टमीच्या सप्त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एक गाव आहे छोटंसं, त्या गावामध्ये फक्त गडावरती काहीतरी कार्यक्रम आहे, कशा निमित्ताने काहीतरी वर्गणी करायची म्हणून मीटिंग झाली. 10 मिनिटामध्ये त्या ऊसतोड कामगार मंडळींनी 30 लाख रुपये गोळा केले. किती? 30 लाखाचा आकडा होता 10 मिनिटात. त्यावरून प्रत्येक वंजारी समाज श्रद्धेच्या बाबतीत नाद नाही करायचा, मानवच नाही. आणि मला आनंद वाटतो की तुम्ही भगवान बाबाकडे बघताना जातीच्या चष्म्यातून नाही बघत. होई नाही. काय झालं अलीकडे आपण या संतांना संकुचित करतोय. महाराज संतांच्या ठिकाणी जात नाही, पण तुम्ही आम्ही संकुचित करतोय. माळ्यांनी म्हणत सावता महाराज आमचे, मराठ्यांनी म्हणत तुकाराम महाराज आमचे, ब्राह्मणांनी म्हणत ज्ञानोबरायांचे, वंजाऱ्यांनी म्हणायचं भगवान बाबा आमचे, सांबार लोकांनी म्हणायचं की रोहिदास महाराज आमचे. संत जातीच्या पलीकडे गेलेले लोक हे यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन हा मेळा रचलेला आहे. आणि तुम्ही आम्ही आज महाराज लोकांकडे बघताना सुद्धा जातीच्या चष्म्यातून बघणारी जात जन्माला आलेली. विठाला म्हणतात वैष्णवाची यातीवाणी जो आपण भोगी तो पतन कोण बाबा. वैष्णवाकडे बघताना जातीच्या चष्म्यातून बघू नका. मला आनंद वाटला. एवढे इथं शिकलेली मंडळी, एवढे स्टँडर्ड मंडळी, एवढे क्वालिफाईड मंडळी, पण त्यांच्यामध्ये एवढा सुद्धा गर्व नाही. एवढा सुद्धा गर्व नाही. सगळी शिकलेली मंडळी. अगदी भगवान बाबाने सांगितलंय की तर नम्र होऊन राहा. काही झालं नम्र होऊन राहा. सप्ताह चालू झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी थोडं माईक सिस्टीमून आपला वाद झाला. महाराज थोडं बोलले, त्याला लय राग आला, तो निघून जायला लागला. महाराज काही एवढं त्याचं दुखाव म्हणून बोलले नव्हते, आवाज सोड म्हणले होते. बाहेर लोकांना त्रास होतो तर आम्हाला आनंद घेता याच्या करता मॉनिटरला आवाज सोड, काही जास्त बोलले नव्हते बरं का. तुम्ही नाही, तुम्ही तुमच्याकडे उडूच नका, तुमचा विषय नाही. तुम्ही राजा माणसे सिस्टीम करायला टाळ्या वाजवल्या. मस्त सिस्टीम आवली. महाराज ते पोरग सिस्टीम घेऊन त्याची वडील आले, घेऊन गेली. बऱ्याच जणांनी त्याला विनंती केली. मला विषय सांगायचा नव्हता, पण इथे असलेल्या लोकांमध्ये नम्रता किती ते सांगण्याकरता मी सांगतोय बरं का. तो निघून जायला लागला. अक्षरशः त्यांनी साऊंड बाहेर नेले. ते आपल्या मंडळाचे अध्यक्ष दौंड साहेबांनी त्याला विनंती केली. महाराज दौंड साहेब काय लहान माणूस आहे का? अहो त्याच्या सगळं त्या सिस्टीम सगळं इकत घेईन तो माणूस, एवढा मोठा माणूस आहे. पण तरी सुद्धा महाराज साहेबांनी विनंती केली, रिक्वेस्ट केली, दादा वामन भाऊचा कार्यक्रम, भगवान बाबांचा कार्यक्रम. साहेबांनी ठरवलं तर एका दिवसात ती सिस्टीम सगळं उभी करते ना. पण भगवान बाबांनी सांगितलंय जिथं दादागिरी करायची तिथं दादागिरी करायचं, जिथं लीनता घ्यायची तिथं लीनता घ्यायची. मला ह्या गोष्टी लय आवडल्या. धनुभाऊ असतील, साहेब वाघ बाबा, ही सगळीच मंडळी जेवढी काही तर झडतात महाराज, त्या सगळ्यांच्या चरणी माझा साष्टांग दंड होते. झालेली सेवा ज्ञानोबरांच्या चरणी समर्पित करतो. काही चुकलं असेल हुकला असेल तर तुमचा मुलगा म्हणून माफ करा. तुम्ही म्हणाला आम्हाला 4 मुलं, 5वा समजा पण मला माफ करा. 3 असतील तर 4था समजा मला माफ करा. 2 असतील 3रा समजा पण मला माफ करा. 1 असेल
दुसरा समजा मला माफ करा आणि एकही नसेल तर मला ओटीत घ्या. तुम्ही तर नाही मस्त आनंदी म्हणून काय असं झालेली सेवा ज्ञानोबांच्या चरणी समर्पित करतो, भगवान बाबांच्या चरणी समर्पित करतो, वामन भाऊच्या चरणी समर्पित करतो. तरी मी मध्ये पोते आधी कधी सज्ज करून घ्यावे तुमचं विनंत असेल. काय फोडीले भंडार धन्याचा हमाल तेथे मी हमाल भारव आहे. ज्ञानेश्वर माव चालेल घ्या बरोबर. आज शेवट त्याच्यामुळे चालू काल बऱ्याच कीर्तनामध्ये
रे